अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय। देवादेव पार्श्वनाथ भगवान की जय। देवादेव आदिनाथ भगवान की जय। शांति सागर मुनि महाराज की जय। संत शिरोमणी आचार्य विद्यासागर मुनि महाराज की जय। मम दीक्षा गुरु शांत मूर्ति वासुदेव रत्नाकराचार्य संगमती सागर मुनि महाराज की जय। देव आचार्य महाराज की जय। समस्त आचार्य संघ की जय। तुम्ही कोणाची आराधना करणार तर यस्य स्वयं स्वभाव अस्ति, ज्यानी स्वतःहून काय केलं अभावे पुरुषकर्मणा स्वतः पुरुषार्थ केला आणि तस्मे संज्ञान रूपाय त्याला नाही त्या व्यक्तीला नाही तर कोणाला त्या नावावर नाही तर तस्मे संज्ञान रूपाय त्यांच्या गुणांना मी काय करतो नमोस्तु। तर जैन धर्मामध्ये कोणत्याही व्यक्तीला नमस्कार नसून तर त्यांच्या जवळ असलेल्या गुणांना नमस्कार आहे। आपण म्हणतो ना काय वंदे तद्गुण लक्षणे म्हणजे त्यांनी स्वतःहून पुरुषार्थ केला आणि तर जैन धर्मामध्ये गुणांची आराधना केलेली आहे। म्हणून म्हटलंय भगवान महावीरांचं गुणगान गाताना सुद्धा हेच म्हणलंय की ज्यांनी खऱ्या अर्थानं वीर पदाला प्राप्त झाले। खरं वीर पद कोणतं घरामध्ये बायकोवर आहे मी तुझं नवरा असं वाग तसं वाग तो वीर नाही। ज्यानं स्वतःवर कंट्रोल केलं स्वतः तर अशा भगवंताला अर्थात भक्त म्हणजे ज्ञान जे ज्ञानवान झाले अशांची आराधना केली तरच आपण ज्ञानवान होणार आहे। म्हणून असं पण होऊ शकेल ज्याच्यावर जो जे आहे तो देणार। आता एखाद्या किराणा दुकानात आपण गेलो किंवा सोन्याच्या दुकानात गेलो आणि ते सांगितलं अरे मला एक भाजीची पेंडी दे मिळणार नाही। किराणा दुकानात गेलं मग अमुक एक पातळ घातलं पैठणी साठी दे मिळणार नाही। कदाचित ज्याच्याजवळ जे आहे तो ते देऊ शकेल। मग यासाठी आपल्याला स्वयं स्वभाव व्हावी म्हणजे आपला स्वतःचा जो स्वभाव आहे आत्मस्वभाव कोणता स्वभाव आहे आत्मस्वभाव कोणता जानन पश्चिम जो भाव आहे तर स्वतः जो जाणतो आणि पाहतो तर हे जर गुण आपल्याला पाहिजे असतील तर ज्याने ते पाहिलं किंवा त्याच्या आचरणात आणलं अशाची आराधना करणं आवश्यक आहे। आजपर्यंत आम्ही फक्त तेवढं केलं नाही। आपण म्हणतो ना महाराज ज्यावेळी महाराज सांगतात अरे याच्यामध्ये सगळं संसारामध्ये दुःखात भरलेला आहे या दुःखातून जर सुटका जर पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे ज्यांनी स्वतःहून या संसार दुःखातून सुटका करून घेतल्या त्यांची आराधना आपण जर केली तरच आपली सुद्धा सुटका होणार आहे। आम्ही काय करलोय सुख पाहिजे तुम्हाला वाटायला नाही सुख पाहिजे असं वाटायला नाही पण जे दुःखी आहे त्यांना दुःखात भरले की या बाबतीत विद्यासागर महाराजांचं उदाहरण जाते ते स्वतः म्हणतात कर नाटक फिर उसमें ना अटक। आपण संसाराचं नाटक करायचं पण त्यामध्ये म्हणजे अटून पडायला नको। आणि काय सांगतात ते संसाराची व्याख्या करताना सांगतात ज्या सगळं दुःखानं भरलंय त्याला म्हणायचं संसार। मग ती म्हणाल बस आमचं एवढं मोठं घर आहे दुमती घर आहे मग भाड्या दुकानात फळाचं दुकान आहे शेती वाडी सगळं आहे ते सुख आहे का। सुखाची व्याख्या सांगताना हे महाराज नेहमी सांगतात की सुख कशाला म्हणायचं खऱ्या आत्म्याची ओळख ज्याला झाल्या मग आत्म्याचं स्वरूप कसं आहे बघा शुद्धोहम बुद्धोहम निर्मलोहम
असा आत्मा आहे, या आत्म्याची ओळख आपण कोणी घ्यायची, ओळख करून घ्यायची म्हणजे काय करायचं? जसं पाहुणा आलं तर अमुक अमुक नाव आहे, अमुक अमुक ओळख आपण जर करतो, तसं न करता त्यांच्या गुणांची ओळख करायची. आपण बघतोय ना, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. सम्यक ज्ञान दर्शनाचा अर्थ काय? दर्शन म्हणजे श्रद्धा. दर्शन म्हणजे पाहणे, इंग्रजी ज्याला टू लुक म्हणतो आपण. दर्शन म्हणजे पाहणे. आपण नुसतं पाहिलं तर दर्शन नसून ते कसं बघायला पाहिजे? ज्ञानपूर्वक आपण त्याचं दर्शन त्याचं व्हायला पाहिजे. ज्ञानपूर्वक म्हणजे समजावून घेऊन त्याचं आपण जर अनुकरण केलं तर ते दर्शन झालं. आणि आपलं दर्शन आहे, पुष्कळ श्रद्धा आहे, सगळं आहे, आपल्याला समजायचं आहे. पण ते चारित्र्य जाणण्यासाठी आपण जे घाबरतोय, नेहमी म्हणतोय की ते कोणत्याही पिक्चर जो डर गया वो मर गया. दर्शन त्या चारित्र्यामध्ये आणण्यासाठी पोराचं कसं व्हायचं, तर पोरीचं कसं व्हायचं, नातीचं कसं व्हायचं, अमक्याचं कसं व्हायचं, त्या स्वतःचं कसं व्हायचं आपण चिंतन केलंय का, ते चिंतन करायचं. म्हणून संगीत सर महाराज नेहमी मंत्र म्हणायचे, सांगायचे की एवढं मंत्र तुम्ही पाठ करा. काय सामायिकला वेळ बसता त्यावेळी चिंतन काय करायचं की मी कोणाचा नाही, माझं कोणी नाही, मी कोणाचा नाही, माझं कोणी नाही. हे मंत्र आपण तोंडात म्हणून नाही, ते कृतीत जर आपण मंत्र आणलो तर आपलं कल्याण होणार आहे. खऱ्या अर्थात कोण आहे का बघा. तर ही आपण म्हणतो ना, म्हणजे ज्यावेळी आपला नवरा वगैरे कामावर येतोय, कामावर आल्यानंतर आपण लगेच त्यांची अगदी व्यवस्था करतो, अमुक तमुक गरम पाणी सगळे देतोय. पण ज्यावेळी सगळं खुटतंय आणि आणायचं सगळं बंद होतंय, त्यावेळी आपण लगे म्हणतोय, काय म्हणतो की अमुक पूर्वी बेळगावला आहे, त्या पूर्वीला बोलवा का, कशात जीव अडकले बघूया. हा संसार आहे. मग संसार या शब्दावरचं पहिल्यावरचं टिंब आपण जर काढून टाकलो तर काय होतंय? संसार याद करणार. संसार मीन्स अगदी सोपं. काय सोपं ते? संसार सार, ज्यामध्ये सार नाही त्याला संसार म्हणायचं. आणि मग ते टिंब काढून टाकलो तर कोणतं टिंब? मोहरूपी टिंब. माझं बी माझं, तुझं बी माझं, आपण जे म्हणालो नाही, मोह. आणि 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 आणीला शेवट नाही. यासाठी आपण भक्तिपूर्वक सम्यक दर्शन, जरा बघा, भक्ती युक्तीपूर्वक आपण जर केलो तर मुक्ती दूर नाही. नुसतं आपण भक्ती करतोय, तशी भक्ती नावाला भक्ती करतो, पण ती युक्तीपूर्वक करायला पाहिजे, समजावून घेऊन करायला पाहिजे. कोणाची भक्ती करायची? तुझं आहे तुझं पाशी जागा चुकलाची. आपल्या दोन सांगायची, सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं. आपण जसं विद्यासागर महाराज नेहमी म्हणतात, पानी पानी कहने से पानी का प्राणी हो गया. कोण? हा कसं झालं, मंदिरात महाराज आले होते आणि तर बायको नेहमी म्हणायची ते शिर्जीला, हो जावा महाराज पायापडत जावा. मग तो काय तयार होत नव्हता. शेवटी तिने अगदी हट्ट्यात बसली, चला जाऊया आपण. आणि महाराजांना सहज तिने सांगून ठेवलं होतं की असं असं आल्यानंतर जरा चांगलं इंजेक्शन द्या. मग महाराज त्याला विचारले की तुम्ही वास करता काय, रात्री भोजन त्या आहे काय, तर नाही. आता चालू करा की, अहो रात्री 10 वाजेपर्यंत दुकानात बसायला लागते आणि संध्याकाळची वाजच्या वेळी तर अगदी गिराईक जास्त असते, मला काय सोड होत नाही. बरं, रोज मंदिरला तर व तुम्ही आलाय म्हणून तिथं दुकान बंद करून मी इकडे आलोय. प्रत्येक गोष्टीला पळवाट 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 सगळी सांगितली. बरं, पण एवढं कर की दुकान कधी बंद होते? रात्री 10 वाजता. मग त्यावेळी असं करायचं, एक
कापसाची वात घ्यायची 1 इंचभर 1.5 इंच वात आणि ते तुपात बुडवायची, ती पिळायचं आणि ते पेटवायचं आणि किती 5 मिनटं 2 मिनटं काय ते वात राहील तेवढं तर नुसतं एका ठिकाणी बसून नमोकार मंत्र म्हण की हां हे ठीक आहे म्हणला. सगळं काम झाल्यानंतर मी झोपताना तेवढं काम करेन. मग सगळं काम झालं, जेवून रात्री भोजन त्या तसं नव्हतंच. रात्री 10 वाजता येऊन जेवले, सगळं झालं. त्यावेळी पेटवलं वात. बायकोला खूप चांगलं वाटलं, महाराजांचं ऐकलं बरं काय. असं ते वात भिजत आलं, त्यात ते तूप भरली आणि भिजत आलं आणि भरली आणि नियम तर घेतला होता ते वात भिजल्याशिवाय हलायचं नाही. तर किती दिवस ती रात्रभर जागत बसली, दुसऱ्या दिवशी जागत बसली, 2-3 दिवस जागत बसली आणि त्याला इतकं टेन्शन वाढलं. एक आता सण आहे, सण म्हणजे सूर्य. जर किती उष्णता आहे बघा 45-40च्या पुढे गेलं तर आपल्या इथं बसवं ना, तर टेन्शन म्हणजे आपण म्हणून टेन्शन हे मला फार टेन्शन आलं बरं काय. म्हणजे इतकं त्याला टेन्शन आलं की त्यामध्ये तो सारखं पाणी पाणी म्हणत काय पाणी 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 म्हणून म्हणलंय आणि तो बेडूक होऊन जन्मला. कुठं स्वतःच्या घरात. असं तर होतीच. हां माझं घर, माझं विहीर, माझं बंगला, माझा धंदा, अमुक तमुक. आणि एक दिवस त्या विहिरीचं पाणी काढत असताना ते बायको त्या जहा मिळायची तडफडून मग बायको पाणी काढत असताना खेचत असताना त्या बादलीतनं वर आलं आणि सारखं तिच्या अंगावर पायावर चढालं. ती वैतागली, किती ढकललं दिलं तरी आणि पायावर चढलं. मग सर मंदिरला ती ज्यावेळी गेली तेव्हा महाराजांना विचारली, महाराज असंच सारखं तो बिडूक सारखं पायावर चढालेला आहे. मग ते म्हणजे असं 6 महिन्यापूर्वी तुझा जो नवरा पाणी पाणी करून जो मेला हां तर त्याचा तो जीव आहे असं होय. मग त्याला लगेच असं एक पोतं ओलं करणार, त्याच्यावर ते बसून राहणार, खायला घालणार, अमुक तो मुसळ झालं. एक दिवस भगवान बाहेरचं संभाषण राजगिरीला आलं होतं आणि त्या राजगिरीला आल्यानंतर बाकी सगळं किती वाद्य वाजत असतात आकाशामध्ये 12.5 कोटी वाद्य वाजत असतात. हां आणि ती वाद्य वाजत असताना आकाशाजवळ देवगण अमुक देवगण दिसले की बाकीच्या घरातले म्हटलं चला आपण जाऊया. गेले आणि त्याला सोडून गेले की मग बेतान त्या मोहरीतनं बाहेर आला आणि एका फुलाची पाकळी घेऊन वगैरे. भक्तीमध्ये किती मोठी ताकद आहे त्यात सांगितलंय. पाकळी घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेनं जात असताना बरोबर त्या राजा सैनिकच्या हातीच्या पायाखाली तो सापडला आणि तो बिचारा मेला. रोज ते समोरच्यानंतर जात ते राजा सैनिक. आज ते जाऊन बघतापर्यंत एका देवाच्या मुकुटावर बेडकाचं चिन्ह होतं. मग त्याने विचार केला, भगवंता प्रश्न विचारला, हे भगवान हे देव कोण, त्यांचं मी कधी बघितलं नाही. ते म्हटले असं तू येत असताना तुझ्या हातीच्या पायाखाली तू चरला गेला. म्हणजे भावनम भव बंधनम भावनम भव नाशनम आपण म्हणतो. आपण जसं भाव करत असतो त्याचं फळ आपल्यालाच मिळतं, लक्षात ठेवायचं. आपण चांगलं त्या शंकर महाराजांचं अंतिम उद्देश आहे. त्या अंतिम उद्देशामध्ये सुद्धा म्हणतात की तसं भाव करून चालणार नाही, तर त्याच्याबरोबर आपण कृती करणं आवश्यक आहे. नुसता जेवण करून पोट भरणार नाही, त्याच्याबरोबर जेवायला पाहिजे, घाट तोडायला पाहिजे, पोटात घालायला पाहिजे. अशी जर आपण कृती केली तर निश्चितपणे आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग यासाठी धर्मसंघ कवी काय म्हणतात बघा, यासाठी शीलव्रत धारण करणं आवश्यक आहे. शीलव्रत म्हणजे काय, एक कालीमध्ये ते म्हणतात, सुळ याला शृंगार खरे वंद भंगार शील रूपी चंद्रहार वळीवे करी. म्हणजे शील रूपी चंद्रहार म्हणजे ठरलं व्रत पालन म्हणजे शील. व्रतांचं पालन करणं म्हणजे शील आहे. कोणत्या पद्धती बरेचसे महिला आमच्याकडे येतात, बहिणी येतात आणि म्हणतात, मला मी मस्त रात्री भोजन त्याग केलो होतो, पण त्या करोनाच्या पिरियडमध्ये डॉक्टरांनी सांगितलं रात्री आणि पाणी घ्यायला पाहिजे.
अमुक दूध घ्यायला पाहिजे, काय तर खायला पाहिजे, माझं वरतं मोडलं बघा. ज्यावेळी आपलं आयुर्कर्म जितकं आहे तेवढंच आपण जगणार आहे. म्हणून आपल्याला आचार्य देवसेन म्हणतात की तुम्हाला आत्मकल्याण कोणी घ्यायचं आहे ना, तर चतुर्थ कालामध्ये हजारो वर्षे तपश्चर्या केल्यानंतर जितकं म्हणजे कर्माची निर्जरा होत होती त्याच्यापेक्षा आता काही मोटर मोडण्यासारखं महापुरुष धारण करून तपश्चर्या केलो तर त्याच्यापेक्षा कर्माची निर्जरा जास्त होते. आणि ही संधी आपल्याला आता मिळालेली आहे. ही संधी आपल्याला सोडायला नको. मग यासाठी आपले भाव बिघडण्याचं कारण काय? भाव बिघडण्याचं कारण जसे खावे अन्न तसे होई मन. जे आपण बाहेर करायला पाहिजे ते घरात करायला, आणि जे घरात करायला पाहिजे ते बाहेर ढाब्यावरून खायला आहे का नाही बघा. आणि हे मुख्य कारण आहे. ते अशुद्ध अन्न खाल्ल्यामुळं आपले भाव सुद्धा अशुद्ध व्हायला. यासाठी काय करायला पाहिजे? यासाठी जितक्या प्रमाणामध्ये आपण चांगला शुद्ध आहार घेऊ शकतो एवढ्या प्रमाणामध्ये आपण आहार घेऊन आपलं आत्मकल्याण करून घेणं आवश्यक आहे. पूर्वी अनेक हजारो वर्ष नव्हे तर आदित्य तीर्थंकरानंतर किती वर्षे तपश्चर्या केल्यानंतर केवळ प्राप्त झाली सांगा? 1000 वर्षे तपश्चर्या केली मग केवळ प्राप्त झाली. तिथे बाहुबलीला 1 वर्ष, भरताला त्या अंतर्मुखामध्ये केवळ प्राप्ती. आहार सुद्धा केलं नाही, दीक्षा घेतली आणि 48 मुहूर्त म्हणजे किती हा तर त्याच्या आत केवळ प्राप्ती. काय झालं तर पहिल्यापासून ते संसार करत होते. संसारात राहून त्या संसारामध्ये कधी उचलेले रसपत झाले नाही. याचं काय झालं? तुम्ही जसं महाराजांना आल्या काय सांगितल्या लगेच आहार जोडी केली, अमुक तुमक एवढे चौकी लागले, सगळं झालं. चौकी लागल्यानंतर महाराजांचा आहार व्यवस्थित निरंतर झाला आणि तुम्ही कमंड लिहून पोचवणार महाराजांना आला की. तसं चक्रवर्ती भरतांचा सुद्धा नियम होता, जोपर्यंत गावात महाराज असतील तोपर्यंत आपण जायचं आणि महाराजांना आहार करायचं. आणि आहार केल्याने कमंड पोचवायला ते पूर्वी सगळे महाराज जंगलात राहायचे. जंगलात चालले की जात असताना त्याला 11 साडे 11 वाजलं आणि त्याचे प्रधानमंत्री म्हणतात महाराज आपल्याला परत फिरायला पाहिजे. का? अमुक देशाचा राजा आपल्याला भेटायला येणार आहे. मग महाराजांनी ऐकलं, जा म्हणजे प्रथा तर तू जा. कमंडली घेतलं, पिंची घेतली आणि चालले की जात असताना ते भरतजी त्याची पाठमोरी आकृती नाहीशी होईपर्यंत बघत राहिले. पुन्हा प्रधानजी म्हणतात चला महाराज पुढे जायला पाहिजे. लगेच लगबगीनं रथ होता, सगळं घोडे अमुक हत्ती लवायचे माणसं आलती की. आल्यानंतर घरात आले लगेच सोन्याचं ताट पाट अमुक तुमुक सगळं पंचामृत मांडलं नव्हतं. जेवण चालू केलं. जेवत असताना एक घाट तोंडात घडला, दुसरा घाट हातात असं घेतला आणि डोळे जाऊन बसले. 1-2 मिनिटं गेली, 5 मिनिटं गेली. बायको म्हणते का महाराज काय बोलले? काय रात्री झोप लागली नाही? ताप आलाय काय? डोकं दुखायलंय? कोण शत्रू तुमच्या हल्ला करणार आहे का? अनेक प्रश्नाला पुढे मागला तरी पण असं. मग तेव्हा तिने काय केलं? आता गुडघ्याला हात लावली, हलवली आणि म्हणते झोपणार आहे काय? उठा. मग लगेच खडून उठले. कशाची चिंता करायला आहे? ते म्हणतात महाराज जो पिंची कमंडल बघून मला नक्की माझं खाम असं मत झालंय की याचं माझं आत्मकल्याण नाही, त्या संसारात मुक्त हो. म्हणून त्याचं मी पिंची हातात कधी त्याचा चिंतन करायला. मोठे महाराज याबद्दल मोठे म्हणायचे निदाना मनशेंदा गेलं कणशेंदा यावर पिंची तो भाव बघितले. म्हणजे प्रत्यक्ष मनात नाही स्वप्नात कमवणं भाव काही झाले काय? मनी वशे ते स्वप्नीची आपण म्हणतो का नाही, मनामध्ये जे आपण चिंतन करतो ते स्वप्नामध्ये आपल्याला येत असतंय. तर भव्यात म्हणून आपल्याला एक संधी आहे. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त हे लाभ होणार आहे. आणि ही जर संधी सोडली तर चान्सेस डू नॉट कम अगेन अँड अगेन. ही संधी आपल्याला येईलच
असं सांगता येत नाही. म्हणून ते संधी सोडायला नको. केवळ नुसता धर्म धर्म अमुक तमुक फक्त अहिंसा धर्माचं पालन करूया म्हणजे मोक्ष दूर नाही. पण सगळ्यात अहिंसा धर्माचं पालन करण्यासाठी सर्वात मोठा जो पुरुषार्थ करावा लागतो, पुरुषार्थ आपला निश्चितपणे आहे, पण ते व्यक्त आपण करणे आणि व्यक्त करूया आणि आत्मकल्याण करून घेऊया. जय बोलो देवादी देव प्रार्थना भगवान की जय.